नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी विद्यापीठामार्फत घेण्यात येत असलेल्या पीएचडीच्या एंट्रन्स एक्झाम बद्दल अतिशय महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत। आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा। आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील। मित्रांनो, दिनांक 7 ऑगस्ट रोजी जनरल इन्स्ट्रक्शन्स फॉर पीएचडी एंट्रन्स टेस्ट ही पब्लिश करण्यात आली होती। ही माहिती तुम्हाला विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देखील मिळेल आणि याच दिवशी ॲडमिशन नोटिफिकेशन आणि पीएचडी साठी एकूण इनटेक कॅपॅसिटी किती आहे, म्हणजे संबंधित कोर्सेसमध्ये एकूण इनटेक कॅपॅसिटी किती आहे याबद्दल देखील माहिती विद्यापीठाने वेबसाईटवर प्रकाशित केली होती। आणि दिनांक 8 तारखेला विद्यापीठाने प्रॉस्पेक्टस पीएचडीचे पब्लिश केले होते। दिनांक 29 ऑगस्ट रोजी प्रवेश परीक्षेचे ड्राफ्ट वेळापत्रक ही विद्यापीठाने विद्यापीठाच्या वेबसाईटवर माहिती प्रसिद्ध केली होती। त्यानंतर दिनांक 1 सप्टेंबर रोजी फायनल टाइम टेबल फॉर एंट्रन्स एक्झाम हे देखील विद्यापीठाने पब्लिश केलं होतं। त्याचबरोबर नेम लिस्ट, यूजीसी सर्क्युलर, नेट फॉर ॲडमिशन टू पीएचडी गाईड लिस्ट विथ इनटेक कॅपॅसिटी ही पुन्हा एकदा पब्लिश केली होती। 4 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर पर्यंत प्रवेश परीक्षेसाठी म्हणजे अर्ज करण्यासाठी पीएचडीच्या एंट्रन्स एक्झाम करता किंवा पीएचडी साठी विद्यापीठाने मुदतवाढ दिली होती। त्यानंतर लगेचच यूजीसीच्या संदर्भीय म्हणजे 27 मार्च 2024च्या पत्रानुसार अटींच्या व शर्तीच्या अधीन राहून पीएचडी प्रवेश परीक्षेसाठी एक्झेम्पशन देण्याची तरतूद देखील विद्यापीठाने केली आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। आणि ही सर्व माहिती तुम्ही विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता। आणि विद्यापीठाच्या वेबसाईटवर ज्या विद्यार्थ्यांना पीएचडी एंट्रन्स एक्झामसाठी म्हणजेच पेड एक्झामसाठी सवलत मिळालेली आहे त्यांची लिस्ट विद्यापीठाने 5 सप्टेंबर रोजी माहिती प्रसिद्ध केली होती। त्या विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। आणि त्यानंतर आता प्रवेश परीक्षेसाठी म्हणजेच अर्ज करण्यासाठी विद्यापीठाने मुदतवाढ दिली होती, त्यामुळे आणखीन विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या पाहून पुन्हा एकदा विद्यापीठाने दिनांक 8 सप्टेंबर रोजी सुधारित लिस्ट पब्लिश केलेली आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना एक्झम्पशन मिळालेलं आहे त्यांना आता एंट्रन्स एक्झामसाठी जास्त काही विचार करावा लागणार नाही। आणि ज्या विद्यार्थ्यांना एंट्रन्स एक्झाम द्यावी लागणार आहे त्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा। विद्यापीठाचे जे काही वेळापत्रक आहे त्यानुसार विद्यापीठाची पीएचडीची एंट्रन्स एक्झाम होणार आहे। तुम्ही पीएचडीच्या सर्व माहिती करता विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्या, जेणेकरून तुमचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही। धन्यवाद।